सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतंय। हवामान खात्यानं ग्रीन अलर्ट जारी केलाय। सध्या जून महिन्यामध्ये कडक ऊन पडलेलं दिसून आलं। त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। आपण पाहूया। सिंधुदुर्गामध्ये आता जून महिन्यात कडक ऊन पडलेलं आहे। सिंधुदुर्गामध्ये आपण मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेलीच आहे। त्याचमुळे मे महिन्यामध्ये पाऊस होता। मे महिन्याच्या 20 तारखेनंतर पाऊस आणि आत्ता आपण जून महिन्यात आहोत। जून महिन्यामध्ये हे कडक ऊन पाहतो आपण। कशा पद्धतीचं हे ढगाळ वातावरण त्यात एकदम निर्मळ झालेलं आहे आणि पूर्ण ऊन पडलेलं आपल्याला इथे दिसतं आहे। आपण पाहतो आहोत की यात जून महिन्यामध्ये आता काही धबधबे देखील थोड्याशा पावसामुळे प्रवाहित झाले होते। आंबोली असेल, सावडाव असेल आणि त्यानंतर आता थोडासा सऱ्या पावसाच्या येत आहे। शेतकऱ्यांसाठी हे पोषक वातावरण असल्याचं बोललं जात आहे। पण जून महिन्यात हे कडक ऊन पडलेलं एकंदरीत आपल्याला दिसत आहे। आणि एकंदरीत जर दुसरीकडे बघितलं तर मे महिन्यामध्ये पाऊस होता आणि जून महिन्यामध्ये हे ऊन पडलेलं आहे। आणि आपण जर संपूर्ण माहिती घेतली तर काही जे शेतकरी आहेत ह्या मान्सूनपूर्व पावसामुळे बाधित झालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे देखील कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहेत। आणि सध्या ग्रीन झोन आहे। मागेच काही 4-5 दिवसापूर्वी रेड अलर्ट होता, ऑरेंज अलर्ट, पण आता सध्या आपल्याला ग्रीन झोन आपल्याला पाहायला मिळतं आणि जूनमध्ये ऊन पडल्याचं आपल्याला दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।